शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही उन्हाळ कांदा लावलेला असेल, परंतु अनेक शेतकऱ्यांना ही समस्या आहे की शेवटचं पाणी आपण उन्हाळ कांद्याला केव्हा द्यावे व हार्वेस्टिंग केव्हा करावी. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळ कांद्याचा जो कालावधी आहे तो 100 ते 120 दिवसांचा असतो. परंतु काही हलक्या जमिनी आणि भारी जमिनीमध्ये आपल्याला हार्वेस्टिंगचा थोडाफार बदल दिसू शकतो. कारण की हलक्या जमिनीमध्ये लवकर कांदा पीक निघून येतो, कारण की टेम्परेचरमुळे आपल्या कांदा पिकाची पात ही लवकर आडवी पडत असते. परंतु तुमची जर जमीन भारी असेल आणि तुम्ही जर 100 ते 100 दिवसांची जर वाट बघायला जर लागले, तर तुमचा कांदा तेथे फुटू शकतो. म्हणजेच आपल्या कांदा पिकाची काळ्या जमिनीमध्ये ओव्हर साईजसुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कांदा पिकाचे निरीक्षण करूनच तिथे हार्वेस्टिंग केली गेली पाहिजे. तर मी तुम्हाला आज सांगत आहे की कशाप्रकारे तुम्ही हार्वेस्टिंग करायचा निर्णय घ्यायचा आहे आणि शेवटचे पाणी कधी द्यायचे आहे. तर तुमचा कांदा पिकाची जवळपास 25% जर कांदा पिकाची जर पात पडली असेल, तर तिथे आपल्याला पाणी आपलं स्टॉप करायचं आहे. समजून घ्यायचं आहे की आता इथून पुढे आपला कांदा पीक ऑटोमॅटिक साईज होणार आहे. 25% कांदा जर पडला तर पाणी बंद करायचं आहे. आणि हार्वेस्टिंग कधी करायची आहे, तर जवळपास आपल्या कांदा पिकाची जी पात आहे 50% पर्यंत जर पडली, तर आपण तिथून पुढे हार्वेस्टिंग करू शकतो. मी तुम्हाला सध्या दाखवतो आहे आपला कांदा पीक सध्या कसा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपला जो कांदा पीक आहे तो 50% येथे पडलेला आहे. तर आपण एवढ्या 2-3 दिवसांमध्ये आपला कांदा जो आहे तो हार्वेस्ट करून घेणार आहे. आपण या कांदा पिकाचे जवळपास 10 दिवस झाले तेव्हा पाणी तोडले होते. 25% ज्यावेळेस कांदा पडला होता तेव्हा. तर अशा प्रकारे आपला कांदा आहे. तर कांद्याची साईजसुद्धा तुम्ही बघू शकता, किती छान प्रकारे कांद्याची साईज येथे झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस कांदा पीक आडवा पडतो, तर इथला रस पातीतला रस जो आहे तो कांद्यामध्ये जात असतो आणि कांद्याची साईजसुद्धा चांगली बनते. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला डबल पत्तीसुद्धा बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आपण कांदा हार्वेस्ट करायचा आहे. धन्यवाद.